विधान परिषदेत आवाजी मतदानावरून जनसुरक्षा विधेयक मंजूर, गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग, राज्यपालांना भेटून बिलावर सही न करण्याची विनंती करणार। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक, नक्षलवादी माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हे जनसुरक्षा विधेयक नाही तर भाजप सुरक्षा विधेयक, नक्षलवादाचा उल्लेखच नाही, सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, कुणालाही अटक करता येणार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पैशांच्या बॅगेसह मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ, संजय राऊतांचा दावा, मंत्री बाजूला नोटांच्या बंडलांची बॅग घेऊन बसलेत, मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करणार का, राऊतांचा सवाल। सदर व्हिडिओ माझ्या बेडरूम मधला, बॅगेत कपडे आहेत, मूर्खासारखं स्टेटमेंट करणं राऊतांनाच जमतं, व्हायरल व्हिडिओवर मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। शिवसेना गट भाजपात विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा, असं एकनाथ शिंदे शहांना म्हणाले। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा आरोप। संताजी धनाजी दिसायचे तसे संजय राऊतांना सगळीकडे एकनाथ शिंदे दिसतात, शिंदेंच्या शिवसेनेचं राऊतांना प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा, सूत्रांची माहिती, तर शिंदेंनी वकील आणि अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही, संजय शिरसाटांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, खासदार श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी संजय गायकवाडांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, आणखी एका व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल, पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना माहिती कळवली जाणार। मी जाणीवपूर्वक मारहाण केली, कायदा हाती घेतला, मात्र कारवाईला घाबरत नाही, आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी कायम, मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती। मुंबईला भोंगीमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला। मराठीचा भव्य मोर्चा निघालेल्या मीरा रोडमध्ये 18 जुलैला राज ठाकरेंचा दौरा, तर मराठीवर प्रेम असल्यास उद्याच अजान मराठीत सुरू करा, मंत्री नितेश राणेंचं आव्हान। मर्सिडीजच्या आरोपांनंतर नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पहिल्यांदाच संवाद, ठाकरे सभागृहातून निघून जात असता तुम्ही बोलणार नाही का, असा उपसभापती नीलम गोऱ्हेंचा सवाल, तर काय उपयोग होणार आहे का, ठाकरेंचा खोचक प्रतिसवाल। माझी विनंती आहे, मला बोलणार आहे तसं वाटलं होतं, मला वाटलं बोलणार आहात म्हणून। शनी मंदिर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा, आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप, तर समिती नेमली असून अहवालातून सर्व समोर येईल, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती।